तर नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत की टॉप 10 फार्मसी कॉलेजेस इन महाराष्ट्रामध्ये असे कोणते 10 फार्मसी कॉलेजेस आहेत, त्यामध्ये तुमचं फार्मसी एज्युकेशन कंप्लीट करून तुम्ही तुमचं जे करिअर आहे ते चांगल्या प्रकारे ग्रो करू शकता. आणि तुमचं फार्मसीचं एज्युकेशन जे आहे, म्हणजे तुम्हाला जे नॉलेज मिळणार आहे ते चांगल्या प्रकारे तुम्हाला ह्या कॉलेजेसमधून मिळू शकतं. त्यामुळे मी हे कॉलेज तुम्हाला सांगणार आहे. 10 कॉलेजेस आहेत. खूप छान कॉलेजेस आहेत. जर तुम्ही त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं तर तुमचं करिअर चांगल्या प्रकारे ग्रो होऊ शकतं, तुम्हाला नॉलेज मिळू शकतं. त्यासाठी हा व्हिडिओ आहे स्पेशली तुमच्यासाठी. तर सगळ्यात अगोदर टाईम वेस्ट न करता पाहूयात आपण. सगळ्यात अगोदर कॉलेज आहे आपलं इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी ICT मुंबईमध्ये हे कॉलेज आहे. खूप छान कॉलेज आहे. तुम्ही तर नाव ऐकूनच असाल ICT मुंबई. ओके. तर तुमचं जर हे कॉलेजला ॲडमिशन झालं तर तुमचं करिअर चांगल्या प्रकारे ग्रो होऊ शकतं. तुम्हाला जे फार्मसीचं नॉलेज आहे ते चांगल्या प्रकारे मिळू शकते या ठिकाणी. त्यानंतर आहे पुणा कॉलेज ऑफ फार्मसी. पुण्यामध्ये कॉलेज आहे. खूप छान कॉलेज आहे. ऑल इंडियामध्ये हे कॉलेज फेमस आहे. ही गोष्ट तुम्हाला माहीत पाहिजे. ओके. तर आता हे कॉलेज इतके हाय आहेत म्हटल्यानंतर, ऑल इंडियामध्ये फेमस आहेत म्हटल्यानंतर ह्याचे कट ऑफ पण हायच असणार आहेत. ओके. तर तुम्ही तुमच्या पर्सेंटाईलनुसार तुम्ही ॲनालिसिस करू शकता. त्यानंतर आहे गव्हर्मेंट कॉलेज ऑफ फार्मसी कराड. गव्हर्मेंटचं कॉलेज आहे, त्यामुळे तुम्ही इमॅजिन करू शकता की त्याच्या फॅसिलिटी कशा असतील, त्याचं प्लेसमेंट स्ट्रक्चर कसं असेल, त्याची फी स्ट्रक्चर कसं असेल. त्यामुळे गव्हर्मेंटचं कॉलेज आहे, खूप छान कॉलेज आहे. तर हे कॉलेज तुम्ही ट्राय करू शकता तुमच्या ऑप्शन फॉर्ममध्ये फिल करण्यासाठी. त्यानंतर आहे गव्हर्मेंट कॉलेज ऑफ फार्मसी छत्रपती संभाजीनगर. गव्हर्मेंटचंच कॉलेज आहे हे पण, छत्रपती संभाजीनगरमध्ये. खूप छान कॉलेज आहे. तुम्ही जर ह्या ठिकाणी ॲडमिशन घेतलं तुम्हाला गव्हर्मेंटच्या सगळ्या फॅसिलिटीज मिळून जातील. त्यानंतर आहे 5 नंबरला डॉक्टर DY पाटील कॉलेज ऑफ फार्मसी अकुर्डी पुणे. प्रायव्हेटमध्ये येतं हे कॉलेज, पण खूप छान कॉलेज आहे. प्रायव्हेट असलं तरी खूप छान कॉलेज आहे. ओके. पुण्यामध्ये. त्यानंतर आहे 6 नंबरला डॉक्टर DY पाटील फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च पिंपरी पुणे. पुण्यामध्ये कॉलेज आहे पिंपरीमध्ये. खूप छान कॉलेज आहे. प्रायव्हेटच आहे पण चांगलं आहे. ओके. त्यानंतर आहे 7 नंबरला सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी वडगाव पुणे. आता तुम्ही म्हणताल की सगळे पुण्यातलेच कॉलेज सांगतो काय? तसं काही नाही, महाराष्ट्रातले सांगतो आहे मी. पण कसं आहे की पुण्यामध्ये हे कॉलेजेस माझ्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवरती सांगतो आहे की हे पुण्यामध्ये हे कॉलेज चांगले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये ह्या कॉलेजेसचं नाव आहे. ओके. त्यानंतर आहे इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसी पुणे. पुण्यामध्येच आहे हे कॉलेज, इंदिरा कॉलेज फार्मसीचं चांगलं कॉलेज आहे. त्यानंतर आहे 9 नंबरला अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसी संगमनेर अहमदनगर जिल्ह्यामध्ये जो संगमनेर तालुका आहे त्या ठिकाणी हे अमृतवाहिनी कॉलेज आहे फार्मसीचं. खूप चांगलं कॉलेज आहे. प्लेसमेंट वगैरे प्रायव्हेटच आहे पण खूप चांगलं आहे. तुम्ही या ठिकाणी ॲडमिशन घेतलं तुमचं फार्मसीचं नॉलेज वगैरे तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळू शकतं. त्यानंतर आहे 10 नंबरला संजीवनी कॉलेज ऑफ फार्मसी कोपरगाव अहमदनगर जिल्ह्यामध्येच आहे. कोपरगाव तालुक्यामध्ये हे कॉलेज. खूप चांगलं कॉलेज आहे हे पण. तुम्ही हे कॉलेज तुमच्या ऑप्शन फॉर्ममध्ये नक्कीच ट्राय करू शकता आणि तुमचं करिअर जे फार्मसीमध्ये आहे चांगल्या प्रकारे ग्रो करू शकता. तुमचं D फार्मसी असो किंवा B फार्मसी असो, M फार्मसी असो, कोणतंही तुमची फील्ड असो, खूप छान कॉलेजेस आहेत. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला पटकन, कारण असेच मी नवीन व्हिडिओ आणि तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचण्याचं काम मी करत असतो. आणि कसं असतं ना की ज्या चॅनलचे सबस्क्रायबर कमी आहेत त्याला कोणीच सबस्क्राईब करत नाही, पण ज्या चॅनलचे सबस्क्रायबर जास्त आहेत, कमीत कमी 5,000, 10,000, 1,00,000 असे सबस्क्रायबर आहेत, त्या चॅनलला सगळे सबस्क्राईब करतात. पण त्या स्टेजपर्यंत त्या चॅनलला कोण नेणार आहे ना? तर मला असं वाटतं की तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण मी सगळी इन्फॉर्मेशन आणि तुमची जी सगळी काही माहिती असेल एज्युकेशन रिलेटेड सगळे अपडेट्स मी तुम्हाला देत असतो. काळजी करायचं काहीच कारण नाही आहे. तर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला आपल्या, कारण लवकरात लवकर आपल्याला जसे सबस्क्रायबर वाढत जातील तसे आपली क्वालिटी इन्क्रीज होईल आणि तुमचं जी इन्फॉर्मेशन आहे अजून तुम्हाला सोप्या पद्धतीने मिळत जाईल. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद मनापासून. ओके. थँक्यू.